स्वराज्य स्थापन करणं सोपं नव्हतं. विजापूरच्या आदिलशाही दरबारात जेव्हा समजलं की एका सरदाराचा मुलगा स्वतःचं राज्य स्थापन करतोय, तेव्हा दरबारात शांतता पसरली. तिथे बडी बेगमने सवाल केला, कोणी आहे जो शिवाजीचा बंदोबस्त करेल? तेव्हा एक धिप्पाड देहाचा सरदार उठला, ज्याचं नाव होतं अफजल खान. त्याने विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को, जिंदा या मुर्दा. खान अफाट सैन्य घेऊन निघाला. वाटेत तुळजापूर आणि पंढरपूरची मंदिरं फोडली, गावे जाळली. त्याला वाटलं की हे पाहून शिवाजीराजे संतापून मैदानात येतील आणि संपतील. पण आपले राजे फक्त शूर नव्हते, तर ते अष्टपैलू बुद्धीचे होते. त्यांनी ठरवलं, शक्तीने नाही तर युक्तीने लढायचं. भेटीची जागा ठरली, प्रतापगडाचा पायथा. खान कपटी होता हे राजांना पक्क ठाऊक होतं, म्हणून राजे तयारीनेच गेले होते. अंगात चिलखत, डोक्यावर जिरेटोप आणि हातामध्ये लपवलेली होती ती म्हणजे वाघनख. शामियान्यात भेट झाली. खानाने राजांना मिठी मारण्याचं नाटक केलं आणि दगा केला. त्याने राजांच्या पाठीवर कट्यार चालवली, पण चिलखतामुळे राजे वाचले. त्याच क्षणी वाऱ्याच्या वेगाने राजांनी आपली वाघनख काढली आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. दगा दगा ओरडत खान खाली कोसळला. सह्याद्रीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की हत्तीसारखं बळ असून चालत नाही, तर वाघासारखं काळीज आणि गनिमी कावा लागतो. या एका घटनेने पूर्ण हिंदुस्थानात धाक निर्माण केला की मराठ्यांच्या नादी लागाल तर मातीत मिळाल.